नमस्कार मित्रांनो. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहेत की पृथ्वीच्या खाली एक तळ आहे आणि पृथ्वीच्या वरती एक तळ आहे आणि आपण दोन्हीमध्ये राहतो. अशी गोष्ट आपण ऐकत आलो, पण खरंच असे काही आहे का, की ही केवळ दंतकथा आहे? चला, आज जाणून घेऊया याबाबत. पूर्वीच्या काळात विज्ञान मर्यादित होते. अनेक गोष्टींची कारणे माहीत नव्हती, म्हणून लोक वेगवेगळे अंदाज लावत आणि त्यातून कथा तयार होत होत्या. या कथा पुढे सांगितल्या जात आणि पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिल्या. अशाच अनेक दंतकथा आजही आहेत, ज्यामुळे मूळ आपल्याला माहीत नाही, पण त्या आजही ऐकायला मिळतात. काही कथांमध्ये मनोरंजक अर्थ असतो, तर काही कथांमध्ये शिकवण असते. काही कथामागे वैज्ञानिक कारणही असते, तर काही फक्त कल्पना असतात. उदाहरणार्थ, ग्रहणाबाबत अनेक कथा आहेत. राहू केतूने चंद्राला गिळे म्हणतात. ही कथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पण विज्ञान वेगवेगळी माहिती सांगते. पृथ्वी, चंद्र सूर्याच्या मध्ये आल्यावर चंद्रग्रहणाची घटना घडताना दिसते. सूर्यग्रहणाबाबतही अनेक समजुती आहेत. ग्रहणावेळी अन्न खराब होते म्हणतात. गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नये, अशा अनेक समजुती ऐकायला मिळतात. पण प्रत्येक समजुतीला वैज्ञानिक आधार नसतो, म्हणून प्रश्न विचारणे नेहमी महत्त्वाचे असते. आपण लहानपणी अनेक गोष्टी ऐकतो, आईवडिलांकडून अनेक समजुती शिकतो, आजी आजोबाकडून अनेक कथा ऐकतो, त्यापुढे आपल्याला मुलांना सांगतो. अशा प्रकारे परंपरा पुढे चालत राहतात आणि कथा जिवंत राहतात अनेक वर्ष. पण प्रत्येक परंपरा चुकीची नसते. काही परंपरामागे अनुभव दडलेला असतो. पूर्वजांनी अनुभवातून काही नियम बनवले आणि पुढच्या पिढ्यांना ते सांगितले. काळ बदलला आणि विज्ञान पुढे आले, त्यामुळे काही कारणे समजली आपल्याला. म्हणून कोणतीही गोष्ट ऐकली की ती लगेच खरी मानू नका, तसेच लगेच खोटीही मानू नका. पहिले तिच्यामागे कारण शोधून पहा. इतिहास आधी विज्ञान समजून घ्या, मग स्वतः निष्कर्ष काढा. नेहमी आपल्या संस्कृतीमध्ये अशा कथा आहेत ज्या पाठीमागे मोठा इतिहास दडलेला आहे. काही कथा लोकजीवनाशी जोडलेल्या आहेत, काही कथा निसर्गाशी जोडलेल्या आहेत, काही कथांमध्ये नैतिक संदेशही असतो, म्हणून त्यांचा अभ्यास करणे मनोरंजक ठरते. दंतकथा म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, त्या आपल्या सांस्कृतिक स्मृतीचा भाग आहे. त्यातून पूर्वजांचे विचार समजायला आपल्याला त्या काळातील समाजाचे जीवनही समजले आणि जुन्या काळातील कल्पनाही समजतात. म्हणून पुढच्या वेळी कथा ऐकाल तेव्हा एक प्रश्न नक्की विचारा. ही गोष्ट कुठून आली असेल? यामागे कोणता इतिहास दडलेला असेल? याला काही वैज्ञानिक कारण आहे की ही फक्त लोककथा आहे? अशाच प्रश्नामधून ज्ञान वाढत जाते आणि जुन्या गोष्टी नव्याने समजतात. म्हणून परंपरा आणि विज्ञान दोन्ही समजा आणि सत्य शोधण्याची सवय लावा. कारण प्रत्येक कथेमागे रहस्य नसते, पण प्रत्येक कथेत इतिहास असतो. धन्यवाद मित्रांनो.